चला कॅमेरामॅन. तर याच दरम्यान आपण बघू शकाल आमच्या मान्यवरांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. सुरेश भोईर यांचा शुभ सन्मान आमच्या आयोजकांच्या शुभ हस्ते केला जातोय. अतिथी देवो भव ही भारताची संस्कृती आणि ती संस्कृती आमच्या आयोजकांच्या माध्यमातून जपली जाते. आणि लगेचच मॅन ऑफ द मॅच कालुराम भाग्यवंत आणि उदयजी पवार यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊन सन्मानित केले जाईल शिवनाथ गायकर यांना. जबरदस्त खेळ पहिल्या मॅच मध्ये एक विस्फोटक आणि दमदार इनिंग ज्यांच्या बॅट मधनं राहिली आहे. शनी भुईरला आपण बघू शकाल पंचांच्या भूमिकेसाठी. आणि तदनंतर शनी गायकर आणि तदनंतर देवा भाग्यवंत आपण सुद्धा जा. शनी गायकर आणि अरुण बांगर यापुढील मॅच साठी पंचांची भूमिका यांच्या माध्यमातून पार पाडली जाईल. वसार बनाम तिसगाव 40+ ही मॅच आपण पाहतोय. जेव्हा मॅच सुरू होईल तेव्हा ऐकूया मायक्रोफोन वरती साहेबू बंडारीचा आवाज. धन्यवाद. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा श्रीमंदिर चषक 2025 मध्ये तमाम क्रीडारसिकांचं सरचे स्वागत. खेळाडूंना भरपूर शुभेच्छा. मॅच बघतोय चौथ्या दिवसातील 40+ तिसगाव च्या विरोधात कोणचा नाही तिसगाव संघ आपला 12 प्रतिनिधी पाठवा प्लीज. आलाय का? ओके ओके. 57 गवळी आपण बघू शकतो. स्ट्राईक यांना दुसरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा कोण आहे? प्रदीप. नाव पुरा सांगा डायरेक्ट. प्रदीप गायकवाड 57 गवळी या गाडीची जोडी. आणि गोलंदाजी मार्गामध्ये गोलंदाज पाहायला भेटतो आपल्याला विजय वायले. पहिला चेंडू दीपक बदला दूरवर क्षेत्ररक्षक धावतो. चेंडू मध्ये फास्ट आहे. चेंडू थांबतोय का पाहावं लागेल. चेंडू थांबत नाहीये. चेंडू निघून गेला बॉलच्या बाहेर. सत्यांच्या बॅटमधनं 3 तिसगावसाठी पहिलाच चौकार. पहिल्या चेंडूवर सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्गामध्ये विजय वायले. विजयला चांगली गोलंदाजी करावी लागेल. टीम वसार संघासाठी सातत्याने खेळत आले. आपल्या टीमसाठी भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. हा पुन्हा शॉट खेळण्याचा प्रयत्न प्रचंड वेगावरती स्वार आहे गोलंदाज विजय. चेंडू गेला शिवाय डॉट बॉल. प्रेशर तर नक्कीच असेल मात्र फलंदाजी तुम्हाला चांगली करावी लागेल. आजचा पहिला डाव आहे. चौथा मॅच पहिल्या फेरीतील चौथी लढत. तिसगाव संघ प्रथम फलंदाजी करतोय. हाही चेंडू चांगला आहे. वेग भरपूर आहे गोलंदाज विजय वायलेकडे. चेंडू गेला डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर लगातारचे 2 चेंडू बीट झाले फलंदाज सत्यवान गवळी. नक्कीच नॉन स्ट्राईक यानंतर काहीतरी सांगत असं की ऑनसाईट ती झोन आहे ना. लेफ्ट हँडरची हवा आहे अँगलनी मात्र तुम्हाला मोठ्या फटके तुम्ही ऑनसाईटला मारू शकता. आणि हे सांगत असं नॉन स्ट्राईक यांचा फलंदाज मात्र विजय चांगली गोलंदाजी करतोय. विजय दरम्यान चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस होता. फटका चांगला आहे. यावेळेस अगदी एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेने. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू निघून गेला बॉलच्या बाहेर. चौकार तर येत आहेत मात्र एकंदरीत चेंडू फेकला 4 चेंडू 8 धावांवरती खेळतो फलंदाजी करत असताना सत्यवान. गावदेवी वसाहतच्या विरोधात टीम तिसगाव झरीमेरी क्रिकेट संघ तिसगाव
वर जाऊ शकतोय. हे दोन संघ एकामेकात भिडले जातात पहिल्या फेरीमध्ये. हा फटका डाऊन दी ग्राउंड ऑन साईडला घरंग क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती. तेवढा उचलला फेकलाय तोपर्यंत धाव मिळवले. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. निर्णायक शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकातील. काय गोलंदाजी केली आहे. 2 चौकार जातानाही आतापर्यंत 90 धावा. 2 चेंडू डॉट पिकला गोलंदाजी करत असताना विजयने पॉवर प्ले षटकामध्ये. नाही रे. फटका चांगला आहे. नो मॅन्स मध्ये क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू गोलंदाजीच्या बाहेर चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. षटकातील सेकंडरी धावा 13. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बिनबाद 13. सावध सुरुवात दिली टीम आणि आतापर्यंत मागील 3 मॅच मध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या 3च मॅच जिंकल्यात. मात्र टीम वसारच्या विरोधात तिसगाव या 2 संघांमध्ये साली मॅच आहे. पहिल्या षटकात जिथे बिनबाद 13 धावा टीम तिसगावची स्थिती आहे. टाइमपास करू नका प्लीज, अन्यथा आपल्या दुसऱ्या फेरीतील मॅचेस कमी षटकाचे खेळवण्यात येतील. लक्ष असू द्या. अजूनही पहिल्या फेरीतील अंतिम लढत शिल्लक आहे. तुम्ही महत्व द्या. पहिल्या षटकाचा खेळ तिथे संपलाय. बॉलर कोण आहे नेक्स्ट. वेगवान गोलंदाज मोहन फुरवे 40+ साठी खेळत असताना आपण त्याला खेळ पास करायचा आहे. लक्ष असू द्या. मॅच क्रमांक 4. चौथ्या मॅच मध्ये पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना 13 धावा बिनबाद रोखोक साबत सुरुवात दिली आहे. दोन्ही खेळाडूंनी चांगली फलंदाजी केली आहे. 57-2. तर एका बाजूनं प्रदीपने देखील एक चौकार ठोकलाय. 13 धावा पहिल्या षटका अखेरीस आपण बघतो. धावा धावपलकावरती गोलंदाजी मार्कमध्ये मोहन फुलोरी आला आहे. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. हा षटक महत्वाचा असेल आणि खेळ जरा फास्ट करायचा आहे. दोन्ही टीमला सूचना असतील.
पण खेळलं पण पाहिजे ना रे ते. म्हणतात मोहन दरम्यान चेंडू बॅकवर्ड स्कोर लागला दूरवर क्षेत्ररक्षक पुढे सरत नाही मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चालला चेंडू एका टप्प्याने मांडल्याच्या बाहेर चौकार 4 आहे का 6 त्याच टप्पा पडून गेला ना. बॅकवर्ड स्कोर लेगच्या बरोबर वरून गेला चेंडू मांडल्याच्या बाहेर चौकार आणि मोहन पुढचा पहिला चेंडूवरती ते स्वागत करत असताना गोलंदाज फलंदाजी करताना फलंदाज सत्यवान. आतापर्यंतचा हा चौथा चौकार जिथे 7 चेंडू फेकले गेले दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने आहे डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक लॉंगॉनला यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे मात्र त्याला बोलावं लागेल. प्रेक्षक त्याच्या डोक्यावरून खेळ होताना सत्यवान फायर चेंडू बाउंड्रीच्या बाहेर षटकार. काय फटका होता एका आक्रमण आपल्याला बघायला मिळतो. हे करावे लागेल या मॅचमध्ये 40+ ही मॅचेस आपण बघतोय. पहिल्या फेरीतली चौथी लढत आहे ती दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना मोहन फुलेवरती हल्ले चढवले गेलेत. मी म्हटलं होतं की आतापर्यंत ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली आहे त्या संघाने 2-3 सामने जिंकले म्हणजे प्रथम फलंदाजी करणाऱ्या सगळ्याच संघाने धावा डिफेन्स केला. मात्र इथे प्रथम फलंदाजी करण्याचा चांगला कॉल आहे आणि मात्र नाणेफेकून जिंकले. प्रत्येक टीमने नाणेफेकी जिंकली होती आणि ते नाणेफेकून जिंकून निर्णय होता क्षेत्ररक्षण निर्णय बरोबर चुकीचे ठरले. चला आपण 2 चेंडू फेकले गेले 2 चेंडू 2 मोठे टोले बॅकवर्ड स्कोअर क्षेत्ररक्षक फाईनली केली गेली आहे तिला. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना मग जिथे क्षेत्ररक्षकाने परिवर्तन केलं त्यामुळे गोलंदाजाला आपलं परिवर्तन गोलंदाजीमध्ये करावे लागेल. हा चेंडू चांगला आहे डॉट बॉल पायचीत बाद नाहीये लक्ष असू द्या LBW आउट नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला संधी आहे बेनिफिट फलंदाजांना मिळतो या गोष्टीचा किंवा पायचीत बाद नसल्यामुळे स्टिक कव्हर करून खेळू शकता. आणि मग तिसरा चेंडू चांगला पिकला गोलंदाजी करत असताना मोहनने. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दरम्यानमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट लॉंग ऑन क्षेत्ररक्षक शेंडूवाला डॉट बॉल 2 मोठे फटके गेल्यानंतर 2 डॉट बॉल फेकल्यात गोलंदाजी करत असताना मोहनने. मोहन फुलोरे एक वेगवान गोलंदाज म्हणून या गोलंदाजी ख्याती आहे. बऱ्याचदा आपल्या गावदी वसार संघासाठी हा खेळलेला खेळाडू. हाही चेंडू चांगला आहे भन्नाट वेगावरती स्वार आहे वेगावरती विश्वास आहे चेंडू चांगला आहे डॉट बॉल 2 मोठे फटके आले होते मात्र 3 चेंडू बीट केले फलंदाज सत्यवानला. मात्र खडे थांबवला गेला मित्रपणे निर्णायक चेंडू शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील गोलंदाजी करत असताना मोहन. हा फटका चांगला आहे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फ्लाय होताना चेंडू चालला बॉन्डलाईच्या दिशेने डीप बॅकवर्ड स्कोअर लेगच्या बाहेरून षटकार. षटक क्रमांक दुसरा संपला 2 षटकांनी धावांचा विचार केला तर बिनबाद 29 धावा. टाइमपास करू नका टीम वसारला इथे सूचना आहे त्या दोन्ही टीमला आपण खेळ जरा पास करायचा आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण बघतोय मनोहर बाबा जाधव यांचा देखील शुभ सन्मान झालेला त्यांच्यावरती स्वागत असेल सन्मान केले जाईल यांचं देखील माझी शाल आणि स्पर्धेच्या आठवणीने सन्मान चिन्ह सन्मानित केले जाईल. आपण पाहू शकता टीम वसार जसं वेळ घेऊ नका बेल महत्वाची आम्हाला 15-20 मिनिटात 4 षटके टेकायची आहेत. चला तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज तिथे तयार झालाय गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज बुवा नरेश लाईव्ह इकडे 1 सेकंड फिरवा 1 सेकंड बघतो सन्मान केलं पाहिजे एक मान्यवरांचं. ओके लाईव्ह फिरवा आपण. चला स्क्रीन विकेट वरती झाला आता लाईव्ह झालेला आहे शुभ सन्मान दादांचा गोलंदाजी मार्कमध्ये नरे बुवा
नरेंद्र गायकर पहिला चेंडू मिस्टिक आहे, स्वतः गोलंदाज पुढे सरकलाय, चेंडूपर्यंत पोहोचेल का, झेल तर कठीण आहे, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला गेलाय आणि आता मग 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन विकेट चांगले आहे. टीम तिसगावला धाबा कमीत कमी 50+ बनवाव्या लागतील, कारण या ग्राउंडवरती धाबा बनतात. अद्याप कोणत्या टीमने धावा चेस केला नाही, मात्र विक्रम या टीमच्या नावी राहील का पाहावे लागेल. पहिल्या फेरीतील लढत आहे, चौथी. फुलटॉस घरंगळ डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा पुढे सरकलाय, दुसऱ्या धावेपासून नकार आहे सत्यवानचा आणि हे करावे लागेल, कारण सत्यवान या षटकार ठोकू शकतो ऑन साईडला. त्याला भाल आणि निवारीपाडा दोन्ही टीमला विनंती असेल आपण रिपोर्ट करा आल्याची. टीम भाल 40+ हा षटक संपपर्यंत आपल्याला यायचा नाणेफेकीसाठी. निवाली पाडा आणि भाल अंतिम लढत असेल. पहिल्या फेरीतील 5वी आणि शेवटची लढत या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हा लेफ्टी आणि रायटी हे खेळाडू आले की डावा आणि उजव्या हाताचा मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बहुपरिवर्तन करताना पाहावं लागतं. प्रत्येक चेंडूला आपल्याला क्षेत्ररक्षण सेट करावं लागतो, त्याच्यामध्ये बदलाव करावा लागतो. लॉंग ऑफला आहे एक क्षेत्ररक्षक कबस बाउंड्रीच्या दिशेने. ऑफ साईड मध्ये फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक दूरवरनं 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मध्ये पडलाय चेंडू. आउटफील्ड इथे थोडीशी खराब आहे, तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी सरकला इथे खेळाडू आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. एकेरी धोरण अंतिम षटकापर्यंत तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. या षटकाला मोठे बनवावे लागेल, कारण धावा आतापर्यंत डिफेन्स केला गेला मात्र 60+ 70+ धावा होत्या, मात्र त्याच अनुषंगाने टीम तिसऱ्याला धावा सेट कराव्या लागतील. 60च्या आसपास धावा तरी बनला तर चांगली गोलंदाजी आपण तो संघर्ष करू शकतो आणि त्या धावा आपण डिफेन्स करू शकतो. हाफ चेंडू उडवायचा होता फलंदाजाला, चेंडूच्या दृष्टीने डॉट बॉल. प्रेशर आणि प्रेशर आहे खेळाडूवरती. नरेश बुवा गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज नरेश गायकर म्हणून एक प्रसिद्ध गोलंदाज आहे परिसर. आणखी एक डॉट बॉल, काय गोलंदाजी होते यावेळेस. चौथा 5 चेंडू फेकल्या जातात, अंतिम चेंडू काय गोलंदाजी झाली. फक्त धावा या षटकात 5. प्रतिम गोलंदाजी दर्जेदार गोलंदाजी झाली आहे. हा चेंडू फटका चांगला आहे, दूरवर क्षेत्ररक्षक पुढे धावतच राहील आणि पाहतच राहावे लागेल. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर चौकार. षटक संपलाय, षटक एकंदरीत संपली 3 आणि धावा आपल्याला पाहायला मिळतात ते 38 धावा. निर्णायक शेवटचा षटक शिल्लक आहे आणि स्वयंसेवक आपण हा चेंडू 38 धावा आपण बघतो. धाव फलकावरती लक्ष चांगला सेट करावा लागेल. फलंदाजी करणारा झरीमरी 11 टीम तिसगावला राजेश फुलोरे या गोलंदाजांना बघतो आपण गोलंदाजी मार्क मध्ये. चला चला क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केले गेले, कोणतं यश आतापर्यंत मिळालं नाहीये. संघिक 3 षटके फेकली गेली आहेत आतापर्यंत. 3 गोलंदाजी केली मात्र कोणत्याही गोलंदाजाला यश मिळालं नाहीये, विकेट गेली नाहीये, मात्र धावा 38 आहेत. चला खेळ फास्ट करा, टीम बसार, अन्यथा आपल्याला आता 2 धावांनी पॅनलाइज केली जाईल. आपली वेळ संपत चाललेली आहे. शेवटची 3 मिनिटं आहेत तुमची, 20 मिनिटं दिली जातात एका डावाला. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज तयार आहे राजेश फुलोरे, वेगवान गोलंदाज. आराम ब्राउन विकेटने गोलंदाजी करत असताना टीम साठी 40+ विरोधात
तरी तिसरा फटका चांगला आहे. उरत्ता क्षणी चेंडू क्षेत्ररक्षक झेच करतोय, मात्र सीमारेषेच्या आतमध्ये आहे. काय झेल टिपला इथे राजेश वायलेने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टिपलाय झेल. संपलाय फलंदाजा खेळ. लागलेला 2 धक्का टीमला पहिला 38 वरती पहिला 2 धक्का. विकासला आक्रमण घ्यावे लागेल. टीम बागपूट वरती आली आहे. टीम तिसगाव आणि मॅचचा आपण पहिला डाव बघतो. पहिल्या डावामध्ये जिथे तिसगाव टीम फलंदाजी करतोय. गोलंदाज तयार आहे. पहिल्या चेंडूवरती यश मिळाले. बागपूट लावून फटका फसलाय. बॅक टू बॅक दुसरा 2 धक्का आणि खेळाडू आहेत. बॅट्समॅन आउट. नेक्स्ट बॅट्समॅन आपण मैदानावरती पटकन या. आपण पाहू शकतो लगातारचा दुसरा 2 धक्का लागला टीमला. 38 वरती हा धावसंख्येचा गाडा थांबला आहे. मग त्याला कुठेतरी वेग निर्णायक 2 षटकं 4 चेंडू शिल्लक आहेत. इथनं 1-2 टोले 50+ धाबा तुम्हाला बनवाव्या लागतील. मॅचमध्ये शिरकाव संघर्ष करायचा असेल, जिंकण्याचे स्वप्न साकार करायचे असतील तर ही गोलंदाजी करावी लागेल. दोन्ही टीमचे कर्णधार निवालीपाडा टीमचा कर्णधार आणि कोण आहे निवालीपाडा कोण आहे. फटका हा चांगला आहे. भाल टीमचा कर्णधार. आउटफील्ड राजेश गोपीनाथ फुले होता. चेंडू खाली 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का पाहायचा नकार आहे तिसऱ्या धावेला. काय क्षेत्ररक्षण केलं, काय रोखलं गेलं चेंडूला. भाल गौरी भाल टीमचा कर्णधार यायचा पण नाणेफेकीसाठी वेळ झाली आहे. आपण कॅप्टन पाठवायचं आहे टॉससाठी. आल्यात का. चला बाल टीमचा कर्णधार यायचा पण फटका चांगला आहे. साईड स्क्रीन समोर दूरवर क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. काय रोखलं गेलं चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण. ते पण धाव मिळत फक्त 1. काय गोलंदाजी करतो निर्णायक षटकांमध्ये राजेश. धाबांचा विचार करता 40 पण 41 धाबा. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. मात्र सत्यवानला जे काही करायचं ते करावं लागेल. एकदम टोले आले तर 50+ धाबा बनतील आणि या धावा तुम्हाला संघर्षाच्या होऊ शकतात. विजयाची कदाचित भाल टीमचा कॅप्टन हालत नाही का यायचा आहे. खेळाडू एक कर्णधार यायचा नाणेफेकीसाठी. सत्यवानसाठी फुल टॉस होता. मोठ्या फटकेची संधी होती मात्र सत्यवान बीट झाली. तिथे धाव मिळाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला गेलाय आणि दुसऱ्या धावासाठी फलंदाज सेफ आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. ही मात्र लो स्कोरची मॅच आपल्याला पाहायला भेटेल. 43 धावा आतापर्यंत बघतोय आपण. अंतिम चेंडूचा खेळ जिथे शिल्लक आहे. शेवटचा फायनल रिव्हिजनिंग. सत्यवान जागा भरून घ्यायचा प्रयत्न. चांगले क्षेत्ररक्षण एसटी मागे. शॉटलेग क्षेत्ररक्षकाचं गोपी फुलेरी चेंडू खाली संपली. मात्र इथे पहिली 4 षटके संपली आणि 44 झाले ना. 44 धावा बनल्यात आणि 45 धावांचं लक्ष असेल. लो स्कोरचा मॅच चांगला मॅच आपल्याला पाहायला मिळेल. प्लस विपक्ष नेवालीपाडा 40+. भाल टीम आपण लगेच या. कॅप्टन या फास्ट.
चला कॅमेरामॅन आपण टॉस बॉक्स कव्हर करायचा आहे. चला भाल टीम आपण या कॅप्टन लगेच. भाल विपक्ष नेवालीपाडा या दोन टीम्स मध्ये नेक्स्ट मॅच असेल. एका सत्राचा खेळ संपला. तिसगाव टीमनं प्रथम फलंदाजी करत असताना 44 धावा कुठल्या आणि 45 धावेचा टार्गेट सेट केलाय. तर बघू शकाल. चला भाल आपण जा टॉस बॉक्स मध्ये कॅप्टन पाठवायचं आहे. चला कॅप्टन या लगेचच इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूया. भाल 40+ विपक्ष आपण बघू शकाल नेवालीपाडा 40+. आणि या स्पर्धेचे प्रणेते आपण स्क्रीनवरती बघू शकाल उदयजी पवार. अंबाजी भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. पहिल्या फेरीतील 5वी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ती म्हणजे नेवालीपाडा 40+ विपक्ष भाल 40+. टॉस जिंकलाय नेवालीपाडा या टीमनं. डिसिजन पेंडिंग. चला तिसगाव आपण फिल्डिंग सजून घ्यायची आहे. तिसगाव टीम आपण फिल्डिंग सजून घ्या प्लीज. तर स्पर्धा आपण अप्रतिम पाहतोय. श्री मलंग ट्रॉफी आणि पहिल्या पर्वामध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण बघू शकाल उदयजी पवार साहेब असतील. त्याच्यानंतर नैतिक भाग्यवंत असेल. त्याच्यानंतर जय कालेश्वर क्रिकेट संघ आंबे 40+ क्रिकेट संघ आंबे आणि मोरिया ग्रुप आंबे यांच्या सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. आणि स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय. आणि बघा येत्या 25 तारखेला काकडवालच्या मैदानावरती 40+ ची स्पर्धा काकडवालच्या माध्यमातून आयोजित केली गेली आहे. जर कोणाला तिथे प्रवेश नोंदवायचा असेल तर आपण जगदीश दुधकरशी संपर्क साधायचा आहे आणि रामदास सालवे यांच्याशी सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. 10 टीमला तिथे प्रवेश दिला जाईल. प्रवेश फी 6000 रुपये असेल. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ती स्पर्धा तिथे कव्हर केली जाईल. बघा अप्रतिम स्पर्धा येत्या 25 ला काकडवालच्या क्रीडांगणावरती. जर कोणाला तिथे प्रवेश नोंदवायचा असेल तर आपण जगदीश दुधकरशी संपर्क साधा. पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पॅड वरती आलाय आणि या बॉल वरती लेग बाईज च्या माध्यमातून एक धाव येते. एका धावेनं संघाचा श्री गणेशा. गोलंदाजी मार्क वरती देवेन यांना आपण पाहतोय. अंबे एन कडनं पिवनच्या षटकामध्ये 45चा टार्गेट आहे आणि 45चा टार्गेट चेस करण्यासाठी सलामीची जोडी आपण बघू शकाल. नरेंद्र आणि गोपीनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोपीनाथ ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. 3 फिल्डर चेंडूवरती धावत आहेत आणि इथे सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉल अडवला जातो. 3री धावेचा प्रयत्न. यस 3 धावा कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. जरी 40+ चा क्रिकेट असला तरी सुद्धा खेळपट्टीवरती अतिशय वेगानं धावणारे 2 फलंदाज आपण बघू शकाल. एखाद्या यंगस्टरला लाजवेल अशी रनिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. मिड विकेटचा फिल्डर डीप मधनं येतोय. या बॉल वरती मिळेल फक्त सिंगल. धावफलक 1 ने पुढे जातोय 5 आकड्यावरती. लेगला बीट केलाय. बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. अखेर बॉल सीमारेषा गाठली आहे. येथे बॉल वरती चौकार. एका षटकाचा खेळ संपला. धापलकावरती टोटल 14. धापलकावरती टोटल 14. एका षटकाचा खेळ संपलाय. दुसरे षटक मार्गस्थावरती गोलंदाजी मार्कवरती सत्यवान ज्यानं फलंदाजी चांगली केली आहे. मात्र आता गोलंदाजी इथनं चांगली करावी लागेल. सेकंड वरती गोपीनाथला आपण बघू शकाल. सेकंड वरती नरेंद्रला आपण पाहतोय. सर्कल पाबंदी संपली आहे. डीप मध्ये 5 फिल्डर आपण बघू शकाल. सत्यवानाला गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस चांगला बॉल कीपर कडनं झाली आहे. मिस्टेक धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे एक धाव कंप्लीट केली आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. नरेंद्र आणि आपण गोपीनाथला पाहतोय. कीपर कडनं थोडीशी मिस्टेक झाली. लगेचच कॉल नरेंद्र कडनं आला की यस ही एक धाव बनू शकते इथे आणि ती एक धाव बनवली या 2 फलंदाजांना. फुलरलेनचा बॉल हवेमध्ये. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल सीमा पलीकडे एका टप्प्यावरती जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. फुलरलेनचा बॉल चुकीचा बॉल आणि चुकीच्या बॉल वरती चौकार आलाय. खराब चेंडूचा पुरेपूर फायदा बॅट्समन नरेंद्रनं घेतलाय. चौकार येतोय. धावफलक 4 ने पुढे जाईल. 19 आकड्यावरती.
ह्यावेळी चांगला बॉल पॅड वरती आदळलाय. या बॉल वरती एकदा वेती एकाने स्कोर कार्ड पुढे जाईल 20 या आकड्यावरती. वेगानं हा चेंडू डिलिव्हर्ड केला गोलंदाज सत्यवानला आपण बघू शकाल. चौकारानंतर लगेचच कमबॅक. चेंडू कधी भिजला फुटला हरवला नवीन चेंडू दिला जाईल आणि तो नवीन चेंडू आपल्याला आयोजक जो बॉल देतील त्याच्यावरती खेळायचा आहे. चॉईस बॉल नसेल. इथे बॅटची करा फलंदाज बाद. पहिला धक्का वसर 40+ ला. गोपीनाथ बॅक टू पवेलियन. तर याच दरम्यान आपण बघू शकाल आमचे परम मित्र प्रकाश आव्हाड यांचा इथे आगमन. त्यांचं या स्पर्धेमध्ये श्री मलंग ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत. या पण व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि वळीवा मॅचकडे न्यू बाशमान मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय भरत. डवकुऱ्याचा फलंदाज आहे. ऑन स्ट्राईक तो आलाय. 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धपलकावरती टोटल आपण बघू शकाल 20. चला पंच काय प्रॉब्लेम आहे. मॅच लगेच स्टार्ट करायची आहे. ह्या बॉल वरती बिगिट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू डॉट बॉल आलाय. जबरदस्त कामगिरी आपण बघू शकाल. सत्यवानला आपण पाहतोय. अष्टपैलू खेळाडू आहे आणि आपल्या टीमसाठी गोलंदाजी चांगली करतोय. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल एसटी वाकवली जाते. फर्निचर डिस्ट्रॉय. अजून एक धक्का. टीम वसारला. फलंदाज बाद. धावेची गरज. आणि स्पर्धा पूर्णपणे ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून कव्हर केली जाते. जबरदस्त क्वालिटी विथ क्लॅरिटी. ओमसाई एमटीसीचे आमचे ओनर आपण बघू शकाल सागर फराड आणि त्यांच्या माध्यमातून ही वाहिनी संपूर्ण मलंगणामध्ये प्रसिद्ध. आणि श्री मलंग ट्रॉफीमध्ये आपण ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून पूर्णपणे ही स्पर्धा लाईव्ह पूर्ण जगभरामध्ये दाखवली जाते. चला पंच सामना सुरू करायचा. 12 मध्ये 25 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती प्रदीप. सेकंड वरती नरेंद्र. नॉन सेकंड वरती सोनूला आपण बघू शकाल. यावेळेस चांगला बॉल. अप्रतिम चेंडू वेगानं बीट केलाय. मॅच वरती पकड मजबूत करण्याला सुरुवात केली आपण बघू शकाल टीम तिसगावनं. पहिल्या
17 मध्ये प्रथम फलंदाजी करत असताना धावा कमी बनवल्या, मात्र गोलंदाजी चांगली होती. डीप मध्ये फिल्डर तैनात. एक धाव या बॉल वरती कंप्लीट केली जाते. दुसरे धावेचा प्रयत्न नाही, फक्त सिंगल. शेवटच्या मोमेंटला बॅटचा पेस ओपन केलाय, लेट कट केलाय, बॉलला थर्ड मॅनच्या वरनं खेळून काढलाय. आउटफील्ड फास्ट, बॉल जाईल सीमारेषेबाहेर. सोनू वायलेच्या बॅटमधनं येतोय चौकार. प्रेझेन्स ऑफ माइंड आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये. फक्त दिशा दिली या बॉलला. कलात्मक क्रिकेट सोनूच्या माध्यमातून आपण पाहतोय. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलाय 25 या आकड्यावरती. आता येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावेची गरज. नऊ चेंडू 20 धावेची गरज आहे. धावफलकावरती टोटल 25 25 44 44 45 विन आहे. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचे नियम आहेत. 8-9 मध्ये 20 बनवायचे आहेत आणि आता 8 मध्ये बनवायचे आहेत 20. चांगली गोलंदाजी होती. पूर्णपणे प्रेशर दर्पण आपण बघू शकाल वसा टीम वरती. तर याच दरम्यान आपण बघू शकाल मालिकावीर साठी जी कूलर आहे ती कूलर इथे आणली जाते. इथे दिशा बघावी लागेल. दिशा खराब आहे. वाईड बॉलचा इशारा आला. अतिरिक्त धाव या बॉल वरती येते. आता 8 मध्ये 19 बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी वसा टीमला. यावेळेस चांगला बॉल, अप्रतिम चेंडू. आता 7 चेंडू आणि 19 धावेची गरज. यावेळी सलांद कार्पेट आउटसाइडला बॉल ट्रॅव्हल करतो. डीपमधून फिल्डर येत आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि इथे नॉट आउटचा इशारा आलाय पंचांकडनं. रनआउट साठी थर्ड अंपायर नाहीये. रनआउट साठी थर्ड अंपायर नाहीये. या बॉल वरती 2 धावा आल्यात. आता समीकरण आपण बघू शकाल. उर्वरित समीकरण मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावेची गरज. 6 मध्ये 17 बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी वसा टीमला. चला पंच सामना सुरू करायचा आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी आपण बघू शकाल 17 धावेची गरज आहे. आणि जिंकण्यासाठी 17 धावेची गरज आहे टीम वसारला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गुरुनाथ. तिसगाव टीमला या मॅच मध्ये वर्चस्व गाजवायचं असेल तर 6 मध्ये 17 इथनं डिफेन्स कराव्या लागतील आणि वसाड टीमला इथनं जर सामना जिंकायचा असेल तर 6 मध्ये 17 बनवाव्या लागतील. फील्ड मध्ये परिवर्तन आपण बघू शकाल. फील्ड मध्ये चेंजेस कॅप्टनच्या माध्यमातून केले जात आहेत. पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज झालाय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावेची गरज. गेम ऑन. यावेळेस उडवलाय बॉल, जाईल काऊ कॉर्नरच्या डोक्यावर.
बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. पहिल्याच बॉलवरती नरेंद्रनं आक्रमणाला केली आहे सुरुवात. आता 5 मध्ये बनवायचे आहेत 11. पाच चेंडू 11 धाब्याची गरज. यावेळेस बॅटची कडा बॉल हवेमध्ये आणि इथे फिल्डर कडनं झाली आहे मिस्टेक. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. या बॉल वरती येते फक्त सिंगल. आता येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धाब्याची गरज. चार चेंडू 10 धाब्याची गरज. सामना अतिशय रोमांचक. प्रत्येकी मॅच मध्ये थरार क्रिकेटचा आपण पाहिलाय. प्रत्येकी मॅच शेवटच्या षटकापर्यंत आलाय. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे डॉट बॉल आलाय. येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धाब्याची गरज. अतिशय रोमांचक सामना. क्रिकेटचा थरार नाट्य आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट आपण पाहतोय. आणि इथे अजून एक डॉट बॉल आणि या पद्धतीची रन आपण घेऊ शकत नाहीये. बघा, या पद्धतीची आपण रन घेऊ शकत नाहीये. स्ट्राईक चेंज आपण करू शकत नाहीये. कीपर कडनं मिस्टेक झाली, बॉल सुटला तरच आपण धाव घेऊ शकता, अन्यथा आपण रन घेऊ शकत नाहीयेत. दोन चेंडू आणि 10 धाब्याची गरज. बघा सामना कुठे होता आणि सामना कुठे आलाय. पूर्णपणे पकड मजबूत केली आहे तिसगाव टीमनं. यावेळेस चांगला फटका. शेवटच्या मुंबईला बॅटचा मॅच ओपन केलाय आणि या बॉल वरती आलाय चौकार. येणारा 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धाब्याची गरज. मॅच ऑन. तर बघू शकाल दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी आहे. येणाऱ्या बॉल वरती सिक्सर टोकला तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक उदयजी पवार साहेब यांच्याकडनं 500 आणि त्यानंतर गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. षटकार ठोकला तर प्रकाश अवॉर्ड यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचा आहे. आणि येणाऱ्या बॉलवरती विकेट कॅरी केला तर उदयजी पवार साहेब यांच्याकडनं 500 पारितोषिक आहे. दोन्ही संघाला सुवर्ण संधी आहे. 1 चेंडू 6 धाब्याची गरज. मॅच ऑन. तर याच दरम्यान आमचे पाहुणे आपण बघू शकाल दिलीप भाग्यवंतांचं शुभ आगमन आणि इथे जबरदस्त चेंडू फेकलाय, चौकार आलाय, मात्र सामना जिंकता आला नाहीये. टीम वसारला. हार्ड लक टीम वसार. बेस्ट ऑफ लक यापुढे मॅच साठी टीम तिसगाव. चला दोन्ही टीम आपण शेक हँड करायचं. तर दिलीप भाग्यवंत यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं श्री मलंग ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत.